नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी थंबनेल दिसतंय, तर हा जो व्हिडिओ आहे प्रामुख्याने कुणासाठी आहे, तर आम्हाला बरेचसे कॉल आले आहेत, बरेचसे मेसेज आले की सर नेमकं अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती कधी असते किंवा याचा पेपर कशा पद्धतीने होतो किंवा नेमकं ही पदं कशा पद्धतीने भरली जातात, असे खूप सारे मेसेज कॉल आलेले आहेत। त्यासाठी आपण प्रामुख्याने हा व्हिडिओ बनवत आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे की नेमकं अंगणवाडी मदतनीस, त्याचबरोबर सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्व पदांची नेमकं भरती कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने हे पद भरली जातात आणि यामध्ये काय काय फरक आहे किंवा कोण कोणता फॉर्म भरू शकतं, येत्या लक्षामध्ये शैक्षणिक पात्रता काय किंवा तुम्हाला पेमेंट ज्याला आपण वेतन म्हणतो किती मिळणार आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर शेवटपर्यंत समजतील। त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। महत्त्वाची माहिती कोणतीही मिस करायची नाहीये। चला तर आपण सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने जर आपण दोन गोष्टी बघितल्या, या ठिकाणी एक नवीन GR आला होता, त्यामध्ये सांगितलेलं आहे की मिनी अंगणवाडी असेल किंवा त्यानंतर आता याद्वारे की कोणत्या पदांची कशी भरती होते, तो एक डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत की नेमकं त्या GR मध्ये काय, कशा पद्धतीने प्रमोशन होतं, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचं प्रमोशन कसं होतं, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं प्रमोशन कसं होतं, या सर्व बाबी आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ फक्त कशासाठी आहे की नेमकं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती कशा पद्धतीने होते, त्याचप्रमाणे नेमकं प्रोसेस काय, हा व्हिडिओ फक्त या दृष्टीने असणार आहे। हे सर्वांनी लक्षात घ्या। जो GR आहे त्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत। क्लिअर? चलो तर सुरुवात करूयात। महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका या पदासाठी आता विद्यार्थी मित्रांनो काय करण्यात आलेलं आहे, या पदासाठी जर बघितलं तर नवीन GR नुसार ही शैक्षणिक पात्रता वाढवण्यात आली। सुरुवातीला जर बघितलं, अंगणवाडी मदतनीस 8वी पास, अंगणवाडी सेविका 10वी पास, येते लक्षामध्ये, आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे। क्लिअर? तर आता जर बघितलं, अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रॅज्युएशन तर पाहिजेच होतं, परंतु आता नवीन GR जर आपण बघितला त्यानुसार अंगणवाडी मदतनीस असेल, अंगणवाडी सेविका असेल, यांना 12वी पास असणं काय करण्यात आलेलं आहे, कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। 12वी पास असेल तरच आपण अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका या पदावर नियुक्ती होऊ शकते, निवड होऊ शकते। आपण जर बघितलं तर यासाठी कोणत्याही प्रकारचा पेपर नसतो। परत एकदा सांगतो, कोणत्याही प्रकारचा पेपर नसतो। महत्त्वाचं मग ही निवड कशाद्वारे होते, तर या ठिकाणी 12वीला जे तुम्हाला मार्क्स आहेत किंवा मग 12वीच्या नंतर जे वेगवेगळे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स म्हणजे वेगवेगळे क्वालिफिकेशन्स असतील, त्यावर काय होणार आहे, तुमची निवड ही होणार आहे। आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की किती टक्केवाल्यांना किती मार्क्स मिळतात, कशा पद्धतीने त्यांची नियुक्ती करण्यात येते। परंतु महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका या पदावर निवड होण्यासाठी 12वी पास असणं अत्यावश्यक आहे। त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। आता मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक म्हणजे काय, तुम्हाला 12वी मध्ये 10वी मध्ये काय असणं गरजेचं आहे, मराठी हा विषय असणं गरजेचं आहे। हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका या पदासाठी फक्त आणि फक्त महिला काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात किंवा त्या पात्र असतात। या ठिकाणी त्यांचीच फक्त निवड ही होऊ शकते, हे लक्षात सर्वांनी ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं, कमीत कमी वय किती आहे, 18 वर्ष, जास्तीत जास्त वय किती असू शकतं, 35 वर्ष। लक्षात ठेवा, 18 ते 35 वर्ष वयोगटातील महिला अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका या पदासाठी फॉर्म या भरू शकतात। क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर महत्त्वाचं जर बघितलं, जर एखादी महिला विधवा असेल तर त्यांच्यासाठी ही वयाची जी अट आहे किती आहे, 40 वर्ष आहे। हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे 18 ते 35 वर्ष जनरल जर आपण बघितलं वयोमर्यादा आहे, परंतु विधवा महिलांसाठी 5 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 40 वर्षापर्यंतच्या विधवा महिला देखील काय करू शकतात, हा फॉर्म भरू शकतात, या पदावर त्यांची निवड होऊ शकते। आता बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर आहे हा वेगळा आहे। यामध्ये सरळ सेवेने भरती होते आणि अंतर्गत भरती होते। ती कशा पद्धतीने होते, त्यासाठी स्वरूप काय आहे, त्यासाठी वयोमर्यादा काय आहे, त्यासाठी नेमकं शैक्षणिक पात्रता काय आहे किंवा पेपर कशा पद्धतीने होतो, तर डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे आणि उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या तुम्हाला या YouTube चॅनलवर तो व्हिडिओ दिसेल। सरळ सेवा भरतीमध्ये काय फरक आहे, अंतर्गत भरती जी आहे ती कशा पद्धतीने होते, हे सर्व समजेल। मी कशाबद्दल बोलतोय, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल बोलतोय मी, पर्यवेक्षिका
या पदाबद्दल बोलत आहे. क्लिअर आहे सर्वांना? यासाठी पेपर होतो आणि तो कशा पद्धतीने होतो ते आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बघायचा आहे. परंतु ज्यांना मदतनीस किंवा सेविका या पदासाठी तयारी करत असतील किंवा या पदावर त्यांना निवड होणं अपेक्षित आहे त्यांच्यासाठी प्रामुख्याने हा व्हिडिओ असणार आहे. समजलं तुम्हाला? 12वी पास, मराठी भाषेचं ज्ञान, फक्त महिला फॉर्म भरू शकतात आणि 12 ते 35, 18 ते 35 हे वय असणं आवश्यक आहे. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 35 वय असणं आवश्यक आहे. चलो, तर आपण बघूयात पुढे नेमकं. आता मग निवड कशी होते? निवड कशी होते तर तुमचं या ठिकाणी काय लागते? डायरेक्ट गुणवत्ता यादी. कशावर आधारित असते गुणवत्ता यादी? तुमचे जे क्वालिफिकेशन आहे 12वी, म्हणजे आता त्यामध्ये 12वीला तुम्हाला किती मार्क्स आहेत, किती पर्सेंटेज आहेत, त्यावर तुम्हाला वेगवेगळे मार्क्स ठरवलेले असतात. त्यानंतर पुढे तुम्ही काय शिक्षण केलंय, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन कशामध्ये आहे, किंवा तुमच्याकडे MSITचं सर्टिफिकेट आहे, किंवा कॅटेगरी वाईज तुम्हाला मार्क्स काय होतात, वाढत जातात आणि त्यानुसार तुमचं या ठिकाणी निवड किंवा सिलेक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. निवड प्रक्रिया काय आहे? गुणवत्ता यादी. 12वीच्या मार्क्सच्या बेसवर गुणवत्ता यादी लागते, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, झालं सिलेक्शन. क्लिअर आहे? यासाठी कुठल्याही प्रकारचा पेपर हा होत नाही. क्लिअर? हे फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याबद्दल आपण बोलत आहोत. आता मग अंगणवाडी पर्यवेक्षक जे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा मी जसं सांगितलं तुम्हाला, त्यांचा होतो पेपर. महत्वाचं सर्वांनी काय लक्षात ठेवायचं आहे? त्यांचा पेपर होतो. तर हा पेपर कशा पद्धतीने होतो त्यावर आपण काय केलं आहे, एक डिटेलमध्ये व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. आता आपण नेमकं तुम्हाला बघायचं आहे की पेपर होतो, तर मग त्या ठिकाणी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट कशा पद्धतीने तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका या पेपरसाठी काय करू शकतं, तुम्हाला गायडन्स देऊ शकतं किंवा तुमची या ठिकाणी मदत करू शकतं. क्लिअर आहे सर्वांना? तर हे सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं बघायचं आहे. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने विद्यार्थी मित्रांनो एक नवीन बॅच ही लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, मग अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, यासाठी ही बॅच तुम्हाला हेल्प करणार आहे. मराठी, इंग्लिश, त्यानंतर सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि ICDS हे विषय असतात अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरतीसाठी. मग ही सर्व बॅच असणार आहे. हे सर्व विषय त्या ठिकाणी डिटेलमध्ये शिकवले जातील. त्यामध्ये जर तुम्हाला बघितलं रिव्हिजन बॅच सुद्धा असेल, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा आपण सराव करून घेणार आहोत. त्यानंतर जर बघितलं तुम्ही, महत्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज आणि PDF स्वरूपातल्या नोट्स सुद्धा तुम्हाला देणार आहोत. हे फक्त कुणासाठी सांगतोय? अंगणवाडी पर्यवेक्षिका, सरळ सेवा भरती असू द्या किंवा अंतर्गत भरती असू द्या, ज्यांनाही ही बॅच जॉईन करायची आहे. आता हे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. त्यासाठी ज्यांनाही ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी काय करायचंय, या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. 96 89 66 56 11 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल सर्व माहिती, सर्व डिटेल तुम्हाला सांगितली जाईल. बॅच लवकरात लवकर जॉईन करा, कारण की पुढच्या महिन्यामध्ये अंतर्गत भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि सरळ सेवेची सुद्धा लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे. क्लिअर? चलो, आता आपण येऊयात आपल्या परत महत्वाच्या टॉपिक कडे, ज्या ठिकाणी आपण बघत होतो अंगणवाडी सेविका असेल, त्यानंतर मदतनीस असेल आणि मिनी अंगणवाडी सेविका असेल, यांच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने जे मार्क्स आहेत ते कशा पद्धतीने डिवाइड केलेले आहेत आणि कसं तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं. चलो, लगेच सांगतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. सर्वांनी काय करायचंय, इकडे लक्ष द्यायचं आहे. चलो, तर बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला, हा पेपर जर बघितलं 100 मार्क असतात बरं का. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय काय, 100 मार्क्स पैकी हे डिवायडेशन केलेलं आहे. हे सर्व कशासाठी आहे? अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी आहे. या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला किती विद्यार्थी मित्रांनो क्वालिफिकेशन आवश्यक आहे? 12वी पास असणं आवश्यक आहे. आता शैक्षणिक पात्रता यामध्ये 75 गुण आहेत बरं का. 75 गुणापर्यंत तुम्हाला कशामध्ये मिळू शकतात? हे मिळू शकतात 12वीच्या मार्क्सवर. जर तुम्हाला 80% पेक्षा जास्त गुण असतील, परत एकदा बघा बरं का, जर तुम्हाला 80% पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्हाला किती मार्क्स मिळतील? 60. जर तुम्हाला 70 ते 80% इतके गुण असतील 12वीला तर तुम्हाला मिळणार 55. 60 ते 70 50, 50 ते 60 45 आणि 50 ते 40% असतील तर 40 गुण हे तुम्हाला मिळणार. आपण एकदा सपोज बघूया. आता एक अशी महिला आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना किती गुण मिळाले आहेत? 70 ते 80%. त्यांना आहेत 75%. मग त्यांचे गुण किती झाले? 55 गुण झाले बरं का. किती झाले? 55. मी तुम्हाला सांगतोय फायनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागणार आहे त्याचा एक नमुना, हे फक्त उदाहरण आहे. आता आपण काय करूया, एक महिला आहे ज्यांचं नाव सपोज जर आपण घेतलं, एका दृष्टीने आपण एक्झाम्पल घेऊया फक्त. त्यांचं नाव आहे ए नाव आहे. काय नाव आहे? ए. त्यांना किती मार्क्स मिळतील हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना 75% आहेत 12वीला. किती आहेत? 12वीला.
तर त्यांना किती मार्क्स मिळणार मग या पद्धतीने 55 झाले. 55 क्लिअर आहे सर्वांना. बघा आता या ठिकाणी जर कुणाला मार्क्स हे 40% पेक्षा कमी असतील तर त्यांना सरासरी किती मार्क्स मिळणार, 35 मार्क्स हे ग्राह्य धरले जाणार आहेत. सर्वांनी व्यवस्थित बघा, 100 मार्क आहेत त्यापैकी 75% जे 75 मार्क जे आहेत हे शैक्षणिक पात्रतेवर आहेत आणि 25 मार्क जे आहेत ना हे अतिरिक्त गुण म्हणून आहेत. ते सर्व कंबाईन करून एक मेरिट लिस्ट लागणार, त्यानुसार सिलेक्शन हे होणार आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचा पेपर नाही, काही नाही. फक्त कोणत्या पदासाठी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या सर्व पदांसाठी आहे. चलो 55 गुण झाले बरं का, तुम्ही लक्षात ठेवा. त्यांना किती गुण झालेत, 55. कुणाला, ए या महिलेला. त्यानंतर बघा त्यांचा आता पदवी म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे. 12वी नंतर त्यांनी केलं होतं ग्रॅज्युएशन आणि त्यांना काय करायचंय, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका या पदासाठी अप्लाय करायचंय. त्यांनी आता त्यांचं झालंय ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशनला सुद्धा त्यांना किती मार्क आहे, 70 ते 80% मध्ये मार्क्स आहेत. मग किती मार्क्स वाढणार त्यांचे, परत 4 मार्क्स वाढणार म्हणजे 55 अधिक किती होणार, 4 होणार बरं का. हे महत्वाचं सर्वांनी लक्षात घ्या. त्यांनी काय केलं होतं, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा केलंय. समजा पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय कशामध्ये, डीएड असेल, बीएड असेल किंवा त्यांच्याकडे हे MSITचं सर्टिफिकेट आहे. समजून घ्या, त्यांनी केलंय बीएड, मग त्यांना किती मिळणार, अजून 2 मार्क्स मिळणार. हे 2 मार्क्स कशामध्ये ऍड होणार, या मार्क्स मध्ये ऍड होणार. म्हणजे किती झाले, 55 4 59 2 किती झाले, 61 मार्कापर्यंत आपण आलेलो आहेत. किती मार्क झाले त्यांना, 61. क्लिअर आहे सर्वांना. चलो आपण जाऊयात पुढे. आता हे काय आहे, अतिरिक्त 25 गुण. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 75 गुण हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर आहेत, 25% गुण हे अतिरिक्त गुण आहेत. आता 75% गुण कसे होते, 12वीचे काही, त्यानंतर आपले ग्रॅज्युएशनचे काही आणि काही पोस्ट ग्रॅज्युएशनचे. येत्या लक्षामध्ये ते मिळून आपण कुठपर्यंत आलेलो आहे, त्यांना ए या कॅन्डिडेटला 61 गुण झालेले आहेत बरं का आतापर्यंत. किती झाले, 61. आता हे महत्वाचे गुण तुम्हाला 25 लक्षात ठेवायचे. ती महिला जर विधवा असेल किंवा अनाथ असेल तर 10 गुण एक्स्ट्रा मिळणार. जर त्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती म्हणजे SC किंवा ST या कॅटेगरी मधले असतील तर 10 गुण एक्स्ट्रा मिळणार. क्लिअर आहे. किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग यामधील असतील तर त्यांना 5 गुण एक्स्ट्रा मिळणार. आणि जर त्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका असतील आणि त्यांना जर कामाचा 2 वर्ष अनुभव असेल तर किती मार्क्स मिळणार, 5 मार्क्स मिळणार. आता हे लास्ट सर्वांनी लक्षात कसं ठेवायचंय, त्यांनी अगोदर केलेला असेल जॉब अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून आणि काही काळानंतर सोडून दिला असेल, परत अप्लाय करायचं असेल किंवा त्यांना मिनी अंगणवाडी सेविका मधून अंगणवाडी सेविका व्हायचं असेल. क्लिअर आहे. तर यावेळेस जर 2 वर्षाचा अनुभव असेल तर हे 5 गुण त्यांना मिळणार आहेत. आपण कुठपर्यंत आलो होतो, 61. आता आपण समजा कन्सिडर करूया की त्या काय आहेत, त्या अप्लाय करणाऱ्या ज्या महिला आहेत या विधवा किंवा अनाथ आहेत, मग त्यांना 10 गुण एक्स्ट्रा मिळणार. 61 आणि 10 किती झाले, 71 गुण त्यांचे या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे फायनल या ठिकाणी त्यांचे गुण किती होतील, 71 गुण या ठिकाणी होणार आहेत. अशा पद्धतीने जितक्या पण महिला काय करतील, अप्लाय करतील या पोस्टसाठी, अशा पद्धतीने त्यांचे गुण हे कॅल्क्युलेट केले जातील आणि त्यानंतर जॉईनिंग किंवा त्यानंतर सिलेक्शन होईल. त्यानंतर आपलं फायनल असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या होणार आहेत. सर्वांना समजलं शेवटपर्यंत. मी एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रामुख्याने हा व्हिडिओ फक्त कुणासाठी होता, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ज्यांना फॉर्म भरायचा आहे, ज्यांना या पदावर नियुक्त व्हायचंय, निवड व्हावी अशी अपेक्षा आहे, या सर्वांसाठी काय हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण घेतलेला होता. हे सर्वांनी काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 75% जे गुण आहेत हे तुमचे शैक्षणिक पात्रता आहेत, 25% जे आहेत हे अतिरिक्त गुण आहेत. काय, 75% शैक्षणिक पात्रता, 25% हे अतिरिक्त गुण आहेत. हे महत्वाचं लक्षात ठेवा. शैक्षणिक पात्रतेमध्ये पण 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सर्व कॅल्क्युलेट करायचं आणि अतिरिक्त गुण हे आपल्या कॅटेगरीनुसार किंवा अनुभवानुसार किंवा विधवा किंवा अनाथ असाल तर यानुसार काय केले आहेत, डिवाइड केलेले आहेत. हे सर्वांना व्यवस्थित समजलंय. कुणाला या व्यतिरिक्तही काही शंका असल्यास नक्की कमेंट करा, आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. किंवा तुम्ही डायरेक्ट या नंबरवर काय करू शकता, कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्याच ठिकाणी सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली जाईल की नेमकं अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षक असेल या सर्व पदांसाठी कशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो. अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी जर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरायचा असेल तर पेपर होतो, हे मी ऑलरेडी सांगितलंय. त्यासाठी आपण बॅच देखील चालू केलेली
आहे हे सर्वांनी व्यवस्थितपणे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चलो थांबूयात आपण या ठिकाणी। तुमच्या काही जरी शंका असतील तर कमेंट करा, त्यावर आपण डिटेलमध्ये परत एकदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद। थँक्यू।